सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 6 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो. तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ऋषिकेश आहे तर दुसऱ्या बाजूला ओमकार. बघायला मिळत आहेत. अगदी मैदान समांतर खेळलेलं फटके धावा मिळून देत आहेत. हे पॉवर प्ले मध्ये निश्चित तुम्हाला बघायला मिळतं. फक्त गॅप हुडकता आले पाहिजेत आणि मला वाटतं ऋषिकेशनं चांगल्या प्रकारे गॅप पुढे तिकडे कव्हर शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं तिसऱ्या स्लिपमध्ये म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. असं जाळं आहे खरं तर या क्षेत्ररक्षणाचं आणि आम्ही सातत्यानं सांगतो की क्षेत्ररक्षक हा क्रिकेटच्या मैदानातला मुख्य घटक आहे. त्यामुळे बघूयात कशी साथ. हो याच बरोबर थोडासा शपलून खेळायचा प्रयत्न. इथे डाव्या स्टंप वरती चेंडू आदळला. क्लीन बोल्ट आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. एक मोठी खेळीचा अंत होईल आणि ऋषिकेश काळे माघारी येईल. धक्का 3 मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नवीन फलंदाज विशाल पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. दीपक आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ही नवी जोडी नवी कोरी जोडी मैदानावरती आपल्याला खेळपट्टीवरती बघायला मिळणार आहे. कारण आता इथून पुढे या दोघांना संघाचा डाव सावरावा लागणार आहे. कुठेतरी आपण बघितलं थोडीशी घसरगुंडी मैदानाच्या आतमध्ये उडलेली. तर बघायचं इथे विशाल कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. इनसाइड आउट खेळायला फटका उंच आकाशात होता. बघायचं क्षेत्ररक्षक कव्हर मधला चेंडूच्या समोर जाता अडवलाय त्यानं. चेंडू फेक करेल आणि तोपर्यंत पुढे 2 धावा प्राप्त होणार आहेत. अगदी सहजतेनं त्या 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येत सुद्धा वाढ होणार आहे. पुढे 24 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर मोठा संघर्ष या सामन्यामधून दोनही संघांचा आपल्याला बघायला मिळतो. कारण स्वतःचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष देखील करावा लागतोय. बघायचंय पंचांकडे विचारणा निश्चित आहे. मात्र बघूयात पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्ही करत होतो तर तिसऱ्या पंचांकडे यावं लागले आणि बघूयात काय निर्णय तिसऱ्या पंचांकडून. मला वाटतं बिमरसाठी हा कॉल असावा की थ्रो. मला वाटतं थ्रो फेकी गोलंदाजांसाठी नक्कीच हा रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. आणि बघूयात अक्षय चांदगुडे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. ज्यांना टीव्ही अंपायर आपण म्हणतो ते तिसरे पंच इथे आहेत. आणि खरं तर आज जग बदललेलं आहे. दोन्ही बघा बिमरसाठी बघा थ्रोसाठी दोन्ही बघून घ्या. कारण इथून प्रथम निदर्शनात जाणवलेलं आहे की कदाचित चेंडू बिमर सुद्धा असू शकतो. मात्र बघूयात पाहणी पंच करतायत. कारण तो सर्वस्वी अधिकार पंचांकडे. आपण काही सांगू शकत नाही. आपण फक्त अंदाज लावू शकतो की हा नो बॉल असू शकतो किंवा चेंडू फेकला असावा असा अंदाज फक्त आपण बांधू शकतो. मात्र अनेक वेळा अंदाज चुकीचे ठरतात. हे अनेक वेळा आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे बघूयात तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. बिमरचा नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. खरं तर पंचांना असं जाणवलं की चेंडू फेकलाय की काय गोलंदाजांना असं वाटलं. मात्र त्यासाठी शहानिशा सुद्धा तिसऱ्या पंचांकडून करून घेतली. कारण कुठल्याही संघावरती अन्याय अजिबात होऊ द्यायचा नाही. निपक्षीपणा या पंचांकडून आपल्याला सातत्यानं बघायला मिळतो. म्हणूनच की काय टेनिस क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी कायम दमदार राहिलेली आहे. तुषार मेटे सर आणि अक्षय चांदगुडे सर हे 2 पंच कायम
खरं तर आपल्याला मोठ्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. आणि विशेषतः आपण बघितलं की दिवे प्रीमियर लीग ज्यावेळी या मैदानावरती स्पर्धा होतात त्या 2 पंचांना आग्रहाचं आमंत्रण खरं तर आयोजकांकडून असतं. कारण योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. कुणावरती अन्याय होऊ द्यायचा नाही हा एक प्रयत्न त्यांचा सातत्यानं त्यांच्या कामगिरीतून बघायला मिळतो. तर बघूयात धावसंख्येत वाढ झालेली आहे 2 धाव्यांच्या, मला वाटतं 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. 26 धावा धावफलकावरती आहे. या षटकातले अजूनही मला वाटतं 2 चेंडू टाकायचे. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण मैदानावरती बघितलाय. कट करायचा प्रयत्न होता, थोडासा शफल होत खेळायचा प्रयत्न आपण बघितला, मात्र बॅट चेंडूचा कुठेही संपर्क नाही. खरं तर टेनिस बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा तर पायांची हालचाल महत्वाची. खरं तर म्हणजे जर तुम्ही पायांची हालचाल केली नाही जागेवरून तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका तर खेळू शकत नाही. मात्र मोठाच फटका खेळायचा असेल तर पायांची हालचाल अतिशय महत्वाची आहे. हो, इथे मात्र टॉफीज घेणारा चेंडू होता, कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का आणखी एक बसेल, चौथा फलंदाज इथे माघारी येईल. पुढील सामना ज्या 2 टीम मध्ये होणार आहे, शंभूराजे जाधववाडी आणि जय श्रीराम काळेवाडी, दोन्ही संघनायकांना विनंती आहे पहिली इनिंग संपली की आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी मंचासमोर यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहे. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वप्नील चौंडकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. तर षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतं चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विजय पवार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. या आधी एक षटक बघितलं आपण विजय पवारचं, अतिशय सुंदर षटक बघितलं आपण. हो, सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. एक उत्तुंग षटकार विशालच्या बॅटमधून आपण पाहतो. एक विशालमय फटका. इथे 6 धाव्यांची मोर आणि 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 32 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर याआधी आपण विजय पवारचं षटक बघितलं होतं, नियंत्रित गोलंदाजी करत फक्त 6 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. मात्र या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती आक्रमक हल्ला विशालचा इथे आपल्याला बघायला मिळाला. हे समजदारीचं क्रिकेट त्याच्याकडून बघायला मिळतंय. खरं तर कारण षटकार आला, पुढचा चेंडू त्यानं डिफेन्स केला, हे महत्वाचं करतो. मी प्रत्येक चेंडू तर सीमारेषेच्या बाहेर खेळू शकत नाही, किंवा चांगल्या चेंडूला सन्मान तुम्हाला क्रिकेटमध्ये देता आला पाहिजे. आणि इथे बघितलं आपण की विशालनं खराब चेंडूला सीमारेषा दाखवली, मात्र ज्यावेळी चांगला चेंडू आला त्याला सन्मान देत एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केलेला आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 पवारवाडी हा संघ आपल्याला फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. टॉस जिंकला आणि मला वाटतं प्रथमतः फलंदाजी करण्याचा जो निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आज अनेक संघनायकांचे निर्णय चुकलेत, काहींचे बरोबर देखील ठरलेले आहेत. आणि असंच आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी एक निर्णय घेतो, कदाचित चुकतो, कधी कधी बरोबरही होतो. मात्र बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की आयुष्यातले निर्णय चुकलात की मग पुढे आयुष्य सुद्धा चुकत जातं. कधी कधी प्रश्न कळत नाही, उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, मात्र प्रत्येक वेळेस नवीन काठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत असते, मात्र चालणारा त्याचं देहबाण हारून जातो. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हा समजतं ज्यावेळेस एखादी ठेस तुमच्या काळजात लागली जाते. आज प्रयत्न करताना अनेक ठेचा तुम्हाला लागणार आहेत, पाय रक्तबंबाळ होणार आहेत, मात्र चालणं सोडायचं नाही. इथे मात्र विकेट मिळेल, कॉट बिहाइंडचा शिकार, विशालला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 5. आणखी एक यश मिळतंय खरं तर विजय पवारला. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती मला वाटतं तिसरं यश मिळतंय त्याला. षटक दुसरं तो हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे त्याच्या वैयक्तिक कोठ्यातलं तो दुसरं षटक कंप्लीट करतोय. मात्र विकेट त्यानं 3 मिळवलेले आहेत. सुंदर गोलंदाजी. जरी एक मोठा फटका आला असला तरी स्वतःवरचं नियंत्रण त्यानं बिलकुल बिघडू दिलेलं नाही. सातत्यानं आक्रमक मारा गोलंदाजीमधून त्यानं दाखवलेला आहे.
आणि बघूयात नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन पवार आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नावाप्रमाणे कामगिरी सचिनला करावी लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे सचिन हे नाव खूप मोठं आहे. द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर हे नाव खूप मोठं आहे करतं क्रिकेटमध्ये. मात्र बघायचंय सचिन इथे काय कामगिरी करणार आहे. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय हे जीवनदान सचिनला निश्चित मिळालेलं आहे. खरं तर एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळाला. इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न होता, 3 स्टंप सोडून थोडासा पागे येत ऑन द राईज खरं तर खेळायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. मात्र जरी अवघड झेल असला तरी तो तुम्हाला सोपा करता आला पाहिजे. हे क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे. अवघड झेल सोपे करा, आणि बघतो आपण इथे अवघड झेल होता परंतु तो होणं अपेक्षितच होतं. यावेळेस मात्र लॉफ्ट केला की आता शरीरापासून वेगळा करायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. एक धाव जिथे प्राप्त होईल आणि याच बरोबर षटकाची सांगता होते. चांगला स्पेल राहिला खरं तर विजय पवारचा, ज्यामध्ये 15 धावा खर्च केल्या, 2 षटकात 3 विकेट त्यानं मिळवलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला विजय पवारच्या गोलंदाजीमधून बघायला मिळाली. मात्र 35 धावा धावफलकावरती 5 गडी बाद असताना सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 पवारवाडी. तर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. स्वप्नील सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं टाकण्यासाठी गोलंदाज ओमकार कटके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. ओमकार म्हणजे विघ्नहर्ता, आणि तोच ओमकार मैदानाच्या आतमध्ये बघूयात. पहिल्या षटकात प्रचंड महागडा ठरला होता, जिथे 16 धावा त्यानं या आधीच्या षटकामध्ये खर्च केल्यात. विकेट मात्र त्याला मिळालेली नाहीये. मात्र बघूयात ओमकार कटके काय कामगिरी या षटकामध्ये करून दाखवणार आहे. यावेळेस मात्र बॅक टू बॉलर डाऊन दी ग्राउंड हा फटका आपल्याला बघायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू समोर येणार आहे. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाजांना. एका धावेच्या मदतीनं धावफलक जर तुम्ही बघितलं तर तो 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि करंट रन रेट जर तुम्ही बघितलं तर प्रति षटका मागलं करंट रन रेट 8.54च्या 64च्या सरासरीनं धावा इथे बनवल्या जात आहेत. म्हणजे जो प्रोजेक्टेड स्कोर बघतो आपण कुठेतरी ओमकार बघितलं आपण. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम टाकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती थोडासा दिशा भरकटतोय खरं तर. म्हणजे टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. जर बघितलं आपण तर अतिशय सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये ओमकारचा बघायला मिळालाय. पुढील सामना 2 संघनायक चला टॉस करण्यासाठी आजच्या दिवसातली शेवटची मॅच यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. मी दोनही संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी कृपया मंचासमोर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. काळेवाडी आणि जाधववाडी दोनही संघनायकांना पुन्हा एकदा विनंती की आपण नाणेफेक करण्यासाठी मंचासमोर यायचे. 5वं षटक आहे आणि ज्यावेळेस 6वं षटक संपेल, पहिली इनिंग संपेल आणि त्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला 6व्या सामन्याचा नाणेफेक सुद्धा इथे संपन्न करायचा आहे. 3:45 आता झालेले आहेत आणि बरोबर आपल्याला खरं तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे जर बघितलं तर दिवस हा बारीक आहे खरं तर. त्यामुळे 6 वाजले की अंधार पडतो. हिवाळ्याचे दिवस हे लहान असतात, त्यामुळे आपल्याला 5:30 पर्यंत सामना संपणं गरजेचं आहे. 6वा सामना 5:30 पर्यंत संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सातत्याने थोडी घाई केलेली की वेळेच्या सूचना प्रत्येक खेळाडूला आपण दिलेल्या आहेत आणि तसं सूचना पंचांनी सुद्धा खेळाडूंना आतमध्ये दिल्यात. जर दिवस उन्हाळ्याचे असते तर भाग वेगळा होता. मग 7 वाजता आपण पाहतो पूर्ण अंधार पडतो, मात्र आत्ता 6 वाजताच पूर्ण अंधार पडतो. त्यामुळे तेवढी घाई करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं सामने थोडीशी उशिरानं सुरू झाले. कारण पहिलाच दिवस होता, उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला
आणि त्यानंतर कुठेतरी मला वाटतं 11 वाजता सामन्याला आपण सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर तुम्हाला 6 षटकांसाठी जर मर्यादित वेळ ठेवला तर प्रति षटकामागे 4 मिनिटं जरी पकडली तरी आपण पाहतो की 25 मिनिटांमध्ये सामना म्हणजे एक इनिंग संपणं बंधनकार आहे की झेल टिपलाय. काय कमालीचा झेल इथे बघितला ओमकार कटकेकडून. स्वतः चेंडू टाकत खरं तर झेल घेण्यासाठी तो पोहोचलाय आणि अतिशय सुंदर तुम्ही पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकता की ज्या प्रकारे चेंडू टाकल्यानंतर तो धावला आणि अगदी शेवटपर्यंत त्यानं चेंडूवरती नजर ठेवली, कुठेही नजर हटू दिली नाही आणि काय कमालीचा झेल आपण त्याच्या माध्यमातून बघितलेला आहे. ओमकार कौतुक करावं लागेल, इतका कमालीचा झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि 6वा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. जरी पहिल्या षटकामध्ये जरी तो महाग ठरला असेल ना तरी या षटकात त्यानं पुन्हा स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे की माझ्यात सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा धावा मैदानाच्या आतमध्ये रोखू शकतो आणि ती क्षमता त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली. षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती एक बाकी, एक चेंडू वाईट आहे ना, एक चेंडू बाकी या षटकातला. तर धावफलक 38 धावा धावफलकावरती, 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ओमकार कटके उजव्या हातानं जर यष्टीरक्षकडून जरी सुटला असला तरी तिसऱ्या स्लिप मध्ये झेल टिपलेला आहे. फलंदाज इथे बाद होतोय. मला वाटतं 7वा गडी माघारी आहे. एका पाठोपाठ विकेटची पडझड या षटकात जी कामगिरी ओमकार कटकेकडून आपल्याला बघायला मिळाली. कौतुकास्पद गोलंदाजी त्याने या षटकात साकारलेली आहे. तर बघूयात अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे. अंतिमचं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. सगळा संघ पुन्हा एकत्रित होतोय. विचार विनिमय सगळ्यांच्या विचारातून ठरले की आता शेवटचं षटक कोणाच्या हातात सोपवायचं आहे. कारण जिथे लढाई विचारांची असते तिथे सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं. चला पुढील सामन्याचा टॉस करायचा आपल्याला. मी विनंती करतोय काळेवाडी आणि जाधववाडी दोन्ही संघनायकांना विनंती की आपण मंचासमोर येऊन थांबा. नवीन फलंदाज प्रताप पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एक अनुभवी खेळाडू खरं तर. हरी गायकवाड आणि प्रताप पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 7 गडी बाद झालेले आहेत. याचबरोबर ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. शरीर भेदक टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज हरी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि एका बाजूला स्वप्नील आहे आणि एका बाजूला प्रताप पवार आहेत. नाही प्रताप याचबरोबर बघायचं इथे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे स्वप्नील बाद होईल खरं तर आणि मोठा धक्का. मला वाटतं 8वा फलंदाज इथे बाद होतोय. जाधववाडी संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की संघनायकांना टॉस करण्यासाठी पाठवून द्या लवकर. कारण नाणेफेक होणं आता गरजेचं असेल. बघायचं हरी गायकवाडनं विकेट मिळवली करत या षटकामध्ये. 38 धावा असताना 8वा गडी बाद झालेला आहे. तर बघूयात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सौरभ थोडासा बॅकफुटवर जात फटका खेळाय. शतरक्षक बघायचे बराचसा दूर राहील. डीप लॉंग ऑफला चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. बघितलं होतं आपण टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर खरं तर नेला होता आणि अतिशय सुंदर फटका आपल्याला इथे बघायला मिळाला तो सौरभच्या बॅटमधून. 4 धावा इथे आलेल्या आहेत.
सौरभ झेंडे आपण पाहतोय नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच चेंडूचा सामना करताना चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत सुद्धा वाढ होते. 42 रन 42 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. याचबरोबर बघायचे उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक उलट्या पावलानं चेंडू पर्यंत पोहोचलाय. झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद होतोय. 9वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 सॉरी शिवप्रेमी 11 पवारवाडी संघाला आपण पाहतोय. आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 9वा फलंदाज इथे बाद होईल. तर बघायचंय शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नवीन फलंदाज साहिल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साहिल पवार आणि प्रताप पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तर शेवटच्या षटकातले अंतिमचे चेंडू आपण पाहतो. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत या षटकात जर आपण बघितलं तर एक मोठा फटका आला, चौकार आला. मात्र पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाला बाद केले. याचबरोबर डावा पाय पुढे टाकत अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता. मात्र इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. हरी गायकवाडचं कौतुक करावं लागेल आपल्याला. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत 5 चेंडू जवळपास मैदानावरती आपल्याला बघायला मिळालेत. याचबरोबर टॉपीज घेईल बाहेर चिक्कड घेणारा चेंडू होता. कॉट बिहाइंड संघ ऑल आउट होतोय आणि याचबरोबर पहिली इनिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. बनवल्या गेल्यात 42 धावा. तर जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 43 धाव्यांचं आव्हान असणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. युवा उद्योजक सन्माननीय गणेश दादा काळे यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. चला मी विनंती करतो सन्माननीय गणेश दादा काळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते काळेवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यानंतरचा जो सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. निलेश कांबळे आणि दुसऱ्या बाजूला
ओमकार कटके आणि निलेश निलेश कांबळे ओमकार कटके ही सलामीची जोडी आपण पाहतो. 42 धाव्यांचा पाठलाग, मला वाटतं 42 झाल्यात, 43 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूमध्ये 43 धाव्यांचं आव्हान खरं तर इथे उभं राहिलेलं आहे. सर्व बाद 42 ही परिस्थिती आपण पहिल्या डावामध्ये बघितली होती. मात्र बघूयात, जरी धावफलकावरती 43 तुम्हाला कमी दिसत असल्या तरी त्या लढण्यासाठी खूप आहेत. मात्र आता क्षेत्ररक्षण करणारा संघ फक्त कुठल्या विचारांनी मैदानावरती दाखल झालेला आहे हे महत्वाचं आहे. खरं तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर तो रणात होतो. त्यामुळे मनानं जिंकलेला माणूस खरं तर मैदानात कधीच हरत नाही. त्यामुळे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कुठल्या विचारांनी पोहोचलेला आहात हे सुद्धा इथे गरजेचं असणार आहे, ते बघायचं आपल्याला. तर बघूयात, पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल उजव्या हातानं. पहिला चेंडू आपण बघितला, शरीर भेदक इथे टाकलाय. एक धाव मात्र आपण पाहतो तिथे मिळणार आहे. सचिन पवार आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी बघायला मिळतो लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव आणि एका धावेनं आपण पाहतो इथे श्री गणेश झाला. धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळते. मी खरं ते आधी आपण ज्या गोष्टीवरती चर्चा करत होतो की क्रिकेटमध्ये कुठली छोटी धावसंख्या किंवा कुठली मोठी धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, कारण किंवा विजयाची गॅरंटी देणारा धावफलक अजून तरी क्रिकेटमध्ये बनवलेला नाहीये की आपण शाश्वत गॅरंटी देऊ शकत नाही की इथे 43 धावा बनल्या जाऊ शकतात असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. या 43 धाव्यांवरती सुद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅच मध्ये चांगली वापसी करू शकतो. मात्र बघूयात, पहिला चेंडू तर इथे अप्रतिम बघायला हो, इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की कमी धावसंख्येचे सामने अनेक वेळा रंजक आणि रोमांचक होतात. त्यामुळे आपण बघतो की हा जरी कमी धावसंख्येचा सामना असला तरी तो किती रंगतदार होणार आहे. खरं तर इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याला रंगतदार करणार आहे. वा, सुंदर सुंदर चेंडू आपण बघितला, थोडा खाली राहतोय. खरं तर स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता इथे ओमकार कटकेचा, मात्र बॅटवरती आला नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, मात्र पुढचे तीनही चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये सचिन पवारची आपल्याला बघायला मिळते. हमारी हार हमारे सोच पर निर्भर होती, ठान लिया तो जीत. बघायचं इथे खरं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकही आपल्याला पुढे बघायला मिळाला होता डीप लॉग ऑन मध्ये. मात्र एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. धावफलक पुढे जातो, 2 धावा धावफलकावरती आपल्याला. खरं तर थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की संयम हे यशाचं प्रतीक आहे. इथे बघायचंय, फटका फसला, विकेट मिळेल. पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं एक मोठी विकेट, निलेश कांबळेला माघारी पाठवलंय. बिग विकेट डाऊन. पहिला फलंदाज इथे गमवलाय हंबीरराव, सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघानं आपण पाहतो. निलेश कांबळेच्या स्वरूपात पहिला धक्का, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरी गायकवाड इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. हरी गायकवाड आणि ओमकार कटके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे पुन्हा संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी बड़ी और शानदार होती है. संघर्ष हमें थकाता जरूर है लेकिन अंदर से मजबूत और ताकतवान बनाता है. जरी संघर्षानं तुम्हाला थकवलं तरी हरकत नाही. मात्र आज मला इथे एक यश प्राप्त करायचं आहे, मला विजय संपादन करायचा आहे आणि त्याच्यासाठी सुरू असलेला एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतो आणि जो स्वीकारतो तोच आयुष्यात पुढे जात असतो.
आणि शांतता प्रत्येक प्रश्नाला दिलेलं एक सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीने दिलेलं प्रत्युत्तर असतं. त्यामुळे आता इथे बघायचंय, जरी परिस्थिती थोडीशी बिकट असली तरी त्या परिस्थितीवर सुद्धा तुम्हाला मात करत प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. कसं प्रत्युत्तर असेल पाहणं उचित ठरेल, कारण 2 धावसंख्येवरती पहिला गडी गमवलाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघितलं हरी गायकवाड दाखल झालाय, तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दीपक पवार डावखुरी आताचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू बघितला आपण, तयारीत होता फलंदाज मोठ्या फटक्याच्या मला वाटतं डावा पाय थोडासा पुढे आणला आणि शेवटच्या क्षणी आपण बघितलं बॅट मागे घेतली. मात्र तिसऱ्या पंचांकडे यायचंय आपल्याला. निर्धाव चेंडू आहे. मगाशी आम्ही जी घोषणा केली होती की चावी सापडलेली आहे, त्यांना विनंती आहे की आपण चावी इथून घेऊन जा. सुनील नाना जाधव यांना विनंती, आपल्या गाडीची चावी हरवली आणि सुयश दादांकडून तुम्ही ती चावी घेऊन जा. व्हाईट बॉलची घोषणा होते. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो, धावफलकाला जोडली जाईल आणि धावफलक मात्र पुढे जातो. 3 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर 43 धाब्यांचं टार्गेट आहे आणि जर आपण बघितलं सुरुवात थोडीशी अडखळणारी आहे. याचबरोबर फसलेला फटका उंच आकाशामध्ये, शतरक्षक चेंडू खाली टेकन, व्हेरी गुड कॅच. ओमकार केटकेचा खेळ संपला. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सरसेनापती अंबीरराव मोहिते 11 संघाला आपण पाहतोय एक मोठा धक्का. कमी धावसंख्येचा सामना इथे रंजकता सामन्यातली वाढलेली आहे, कारण जे सलामीसाठी आतमध्ये गेले होते ते मात्र स्वस्तात माघारी आलेले आहेत. सबसे निराशा खरं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून बघायला मिळाली. तर बघूयात, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. धावफलकावरती 3 धावा, 2 गडी बाद. या परिस्थितीमधून आपण पाहतोय पुढा संघासाठी इथे कामगिरी करावी लागेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकास भापकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. हरी गायकवाड आणि विकास भापकर ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर बदलत जाणार आहे. खरं तर एक निर्धाव चेंडू आपण बघतो, फलंदाजाला प्रेशराईज करतोय, कारण जी सुरुवात झालेली आहे की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण बघितलं इथे फलंदाजीमधून थोडीशी धांदळ उडलेली आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय बरीचशी दिशा भरकटलेला चेंडू इथे बघायला मिळतो की काय. तर तिसऱ्या पंचांकडे मागणी इथे पुन्हा होते. गोलंदाजानं चेंडू थ्रो केलाय की नाही हे बघायचं आपल्याला आणि त्यासाठी आपण पुन्हा तिसऱ्या पंचांकडे इथे जायचं आहे.
फेअर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू ठरवलाय पंचांनी आणि व्हाईट बॉलची एक मिळणार आहे खरं तर, आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 4 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवत सामन्यामध्ये, कारण अजून एक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायची आहे. 4:07 झालेत. हो, सुंदर फटका अलॉंग दी कार्पेट खेळलेला आहे, तिथे मात्र शतरक्षकाला उलकवणी देईल आणि चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. खरं तर संघासाठी या फटक्यांची गरज आहे, कारण जर आपण बघितलं तर 2 फलंदाज अगदी झटपट बाद झालेत. मात्र आता इथून पुढचा जो डाव सावरायचा विकास भापकर आणि हरी गायकवाडला. एक चौकार आपण बघितलं विकासच्या बॅटमधून येतोय. धावसंख्येमध्ये देखील वाढ होईल. 8 धावा धावफलकावरती. यास बिग हिट, नो चान्स. चेंडू सरळ पाठवला डीप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. एक बाहुबली षटकार. अफलातून फटका खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय, आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत सुद्धा वाढ होते. 14 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू आपण पाहतो या षटकातले टाकायचे. 1 पॉइंट 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हर पॉइंटला खेळलाय. खरं तर बघायचं शतरक्षक मागे धावतोय, मात्र नॉन स्टॉप जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. षटकारा पाठोपाठ चौकार आला आणि चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. धावफलक पुढे जातो. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर या 2 फटक्यांनी बऱ्याचशा समीकरणामध्ये बदल झाला. आपण जर बघितलं सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विकेटची पडझड बघायला मिळाली होती, बऱ्याचशा धावाही रोखल्या होत्या. मात्र या 2 मोठ्या फटक्याने आपण पाहतो, हो, बाहेर चिकट डीप थर्ड मॅनला. इथे आउटफील्ड वेगवान आहे मैदानाची आणि चेंडू थांबेल फक्त सीमारेषा बाहेर जाऊन. सनसनी चौकार. धावफलकावरती पाहू शकता 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 22 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. काय सुंदर फलंदाजी. 4 चेंडूंचा केवळ सामना विकास भापकरने केलाय आणि 4 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्यात. तर बघायचं इथे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. ऐकॉन स्वप्नील पवार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. याचबरोबर पॉइंटला कट केला, कव्हर पॉइंटला कट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक बघतो आपण बराचसा अंतर कापलं त्याने चेंडू अडवण्यासाठी. चेंडूच्या पाठमोरा होतो, तो अडवलाय, फेक येते आणि तोपर्यंत पुढे 2 धावा. तर धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 24 धावा धावफलकावरती. 23 चेंडू आणि 19 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कारण करंट रन रेट जर आपण बघितलं प्रति षटका मागलं तर 11 धावा प्रति षटका मागे आपण इथून पाठीमागे बघितल्यात. मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक जे आपण बघितलं ज्यामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं दीपक पवार प्रचंड महागला आणि ज्यामध्ये 20 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. आणि त्याच षटकाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे खरं तर इथे गोलंदाज स्वप्नील पवारला. पहिले 2 चेंडू तर त्याने अप्रतिम टाकलेले आहेत. तर बघूयात, मोठं आव्हान विकास भापकरचं पुढे आहे. मिड विकेटला फटका बघायचं. सुंदर खेळ आहे. शतरक्षक अडवण्याचा प्रयत्न, मात्र 2 शतरक्षकांमधून चेंडू सळ गाठील सीमारेषा. मिळतील 4 धावा. या चौकाराबरोबर पुढे एकदा विजयातलं अंतर कमी होईल
21 चेंडू आणि 14 धावा इथे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अंतर कापायला पायांची नाही तर परिस्थितीवर मात करण्याची झुंजारवृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओमकार लक्ष नव्हतं खरं तर या खेळाडूचं चेंडूकडे, मात्र इथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला, झेलही सुटला. पुढे धावा देखील आपण पाहतो धावून घेतलेत. मला वाटतं एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा हलक्या हाताने लॉफ्ट केलाय चेंडू, कव्हर पॉइंट मध्ये ढकललाय. जिथे शतरक्षक आहे तैनात एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 31 धावा, 19 चेंडू 12 धावा असं समीकरण या सामन्यातलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. हो, याचबरोबर अक्रॉस दी बॅट खरं तर हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती आला नाही चेंडू. षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा बघायला मिळतील. तर शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. 18 चेंडू 12 असं इक्वेशन आहे खरं तर या सामन्यातलं. तर षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानावरती सुरू होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळतोय. सचिन पवार षटक क्रमांक 4 घेऊन खरं तर इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. जी सुरुवात खरं तर गोलंदाजीमधून आपण बघितली होती सचिन पवारची, मात्र बघायचे आता षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करणार आहे. याचबरोबर स्क्वेअर लेगला फटका, एक धाव मिळाली खरं तर. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. 33 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. अजूनही 10 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 16 चेंडू आणि 10 धावा. दोन्ही संघ तयारीत राहत. जसा सामना संपला जाईल तसं दोन्ही संघांनी तयारीत राहायचे आणि लगेच क्षेत्ररक्षणा हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत फलंदाज मात्र आपण पाहतोय घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. आउट आहे ना. यस, आणि फलंदाज इथे धावबाद होणार आहे. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकास भापकर बाद होईल तर त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नवीन फलंदाज ऋषिकेश टिळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. बघायचंय समीकरण 15 चेंडू आणि 10 धावा. एक महत्वाची विकेट या षटकात मिळाली. धावबाच्या स्वरूपात आपण बघितलं विकास भापकर बाद झालाय. शेवटचे 15 चेंडू आणि 10 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. सुंदर फटका स्क्वेअर लेगला, एक टप्पा घेत सरळ चेंडू सीमारेषा पार. मिळतील 4 सनसनी चौकार. पहिल्याच चेंडूचा सामना होता खरं तर इथे ऋषिकेश टिळेकरचा आणि ज्यावरती एक चौकार त्यानं ठोकलाय आणि चौकाराबरोबर समीकरण सुद्धा त्यानं पालटून टाकलं. आता शेवटचे 14 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण खरं तर मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. एका खरं प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे की आता एक मोठा फटका जरी आला तरी आपल्या हातातून सामना पूर्णतः निसटता होणार आहे. आणि बघायचं आपल्याला इथे कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे. खरं तर याआधी आपण बघितलं विकास भापकरनं जी फलंदाजी केली तिथेच कुठेतरी संघासाठी त्यानं चांगली कामगिरी खरं तर केली. हो, इथे मात्र लॉफ्ट करायचा होता. झेल टिपला शॉर्ट थर्ड मॅनला आणि फलंदाज इथे बाद होईल. आणखी एक धक्का मैदानावरती बसला जातोय. धक्का क्रमांक 4.
शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती सुरू झालंय. 5व्या क्रमांकाचं षटक पॉइंट मध्ये ढकललाय. मोठा गॅप तिथे बघितला होता खरं तर, आणि बघायचंय चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसणी चौकार. हरी गायकवाडच्या बॅटमधून 4 मिळाल्यात आणि 4 धाब्यांच्या बरोबरीनं धावफलक सुद्धा आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचलेला आहे. 41 धावा धावफलकावरती. अजूनही 2 धाब्यांची आवश्यकता आहे. काळेवाडी आणि जाधववाडी दोन्ही टीमला विनंती, तयारीत राहा. जसा सामना संपेल तसं लगेच क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती दाखल होईल. दिशा थोडीशी भरकटली जाते. व्हाईट बॉलची घोषणा इथे होणार आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होईल आणि बघतोय आपण एका धावेची आवश्यकता इथे सामना जिंकण्यासाठी असेल तर विजयी धाव घेत आता इथे सामना मात्र मैदानावरती संपला जाणार आहे आणि सामना जिंकलाय तो सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाने आपण पाहतोय सामना जिंकला. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आहे. सुरुवात जरी आपण बघितली संघाची अडखळत झाली, मात्र शेवट गोड करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळाला आणि एक मोठा विजय खरं तर मैदानाच्या आतमध्ये संपादन केलाय टीम सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघानं. तर चला क्षेत्ररक्षणासाठी संघ देखील मैदानावरती दाखल होईल. तर आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलाय विकास